हॅलो एव्हरीवन. आज आपण BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 1.24 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. Century Mills Delhi provide the following information relating to the special job undertaken in the month of March 2025 from which you are required to prepare job cost sheet. म्हणजे आपल्याला इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, जॉब कॉस्ट शीट तयार करायची आहे, प्रिपेअर करायची आहे. आणि मिलचं नाव आहे सेंचुरी मिल्स दिल्ली. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे शोईंग सेपरेटली द जॉब कॉस्ट अँड व्हॅल्यू ऑफ द जॉब. Also calculate the selling price per ton of the special paper manufactured. म्हणजे त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जॉब कॉस्ट शीट बनवायची तर आहेच, म्हणजे ही मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी किती खर्च आला म्हणजे त्याला म्हणायचं आहे कॉस्ट शीट. तर कॉस्ट काढायची आहे प्लस व्हॅल्यू ऑफ जॉब. व्हॅल्यू ऑफ जॉब म्हणजे सेल्स किती झालेले आहेत, सेलिंग प्राईस फाईंड करायची आहे. आणि पुढं सांगितलं आहे सेलिंग प्राईस पर टन. एका टनाला किती, 1 टन किती रुपयाला सेल करणार आहे ती सेलिंग प्राईस पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली ते आपण काय करणार आहोत, पेन्सिलने तर नोट करायचं आहे की ती जे एक्सपेन्सेस आहेत ते कोणाच्या अंडर जाणार आहेत. तर आपल्याला डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे डायरेक्ट मटेरियल्स. डायरेक्ट मटेरियल हे डायरेक्ट मटेरियलच्या अंडरच येणार आहे. पेपर पल्प 500 टन्स ॲट द रेट ऑफ 50 पर टन. म्हणजे एका टनाला पर टन, एका टनाला 50 रुपये रेट आहे. आणि आपण किती टन पल्प्स घेतलेले आहेत तर 500 टन पेपरचे जे पल्प आहेत ते घेतलेले आहेत. रॉ मटेरियल परचेज केलेलं आहे 500 टन, 1 टन 50 रुपयाला. तर आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचं मल्टिप्लाय करून तुम्हाला की डायरेक्ट मटेरियल पेपर पल्स किती आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर आपण कॅल्क्युलेशन करताना करणारच आहोत. अदर मटेरियल आहे आणि 100 टन्स ॲट द रेट ऑफ 3 पर टन. एका टनाला 30 रुपयाशी 100 टन आपण रॉ मटेरियल परचेज केलेलं आहे. रॉ पेपर 75 टन्स, किती टन माल खरेदी केला, 75 टन ॲट द रेट ऑफ 20 पर टन. एका टनाला 20 रुपये. त्याच्यानंतर दिले डायरेक्ट वेजेस. मटेरियल नंतर वेजेस डायरेक्टली दिलेले आहेत म्हणून मी इथं नोट करत नाही आहे. स्किल्डेड वर्कर्स आहेत 100 वर्कर्स. म्हणजे आपल्याला 100 काम हे स्किल्डेड म्हणजे ज्यांच्याकडं स्किल आहे असे 100 वर्कर्स लागणार आहेत. एका वर्करला आपण ॲट द रेट ऑफ ₹10 पर डे. एका दिवसाला एका वर्करला 10 रुपये देणार आहे. आणि वर्कड फॉर 5 डेज. काम किती दिवस चाललं आहे तर 5 दिवस, 10 रुपये एका दिवसाला 100 वर्कर लागणार आहेत. म्हणजे हे लक्षात घ्या, एका दिवसाला आपण एका वर्करला 10 रुपये देणार आहेत, 100 वर्कर लागणार आहेत आणि 5 दिवस काम चालणार आहे. सेमी स्किल्डेड वर्कर 75 वर्कर्स ॲट द रेट ऑफ 8 पर डे आणि वर्कड फॉर 6 डेज. काम चालणार आहे 6 दिवस. एका दिवसाला 8 रुपये वेजेस आहेत आणि 75 वर्कर्स लागणार आहेत. हे नंबर ऑफ वर्कर्स आहेत 75. एका दिवसाला 8 रुपये वेजेस आहेत आणि 6 दिवस काम चालणार आहे. अनस्किल्डेड वर्कर्स आहेत 50 वर्कर्स ॲट द रेट ऑफ 5 पर डे, वर्क फॉर 4 डेज. 4 दिवस काम चालणार आहे. एका दिवसाला 5 रुपीज वेजेस आहेत आणि 50 वर्कर्स, आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स 50 आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. तर हे ऑफिस ओव्हरहेड्स आहेत. आपण इथं ऑफिस लिहून ठेवूया, ओ फॉर ऑफिस. म्हणजे इथं आपण लक्षात आलं की ओ लिहिलं म्हणजे हे ऑफिस एक्सपेन्सेस आहेत किंवा आपण त्याला ऑफिस ओव्हरहेड्स म्हणतो. त्यालाच आपण दुसरं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. 40% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टच्या 40% ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत. म्हणजेच ऑफिस ओव्हरहेड्स 40% आहेत फॅक्टरी कॉस्टच्या. परत दिलेलं आहे वर्कर्स ऑन कॉस्ट. फिक्स आहे. वर्कर्स ऑन कॉस्ट म्हणजे हे फॅक्टरी आहे, हे लक्षात ठेवा. हे फॅक्टरीचे एक्सपेन्सेस आहेत म्हणून मी इथं एफ लिहिलं. फिक्स्ड आहेत 30% ऑफ प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टच्या 30% फिक्स आहे, म्हणजे कायमस्वरूपी जो खर्च येणार आहे फॅक्टरीमध्ये तो 30% आहे प्राईम कॉस्टच्या. प्राईम कॉस्ट वेजेसवर काढायचं आहे, प्राईम कॉस्टवर नाही. तर वेजेस म्हणजे लेबरवर तुम्हाला काढायचं आहे. व्हेरिएबल म्हणजे बदलणारा जो कॉस्ट आहे किंवा खर्च आहे
तो 15% ऑन बेसिक वेजेस. बेसिक वेजेसवर तुम्हाला काय काढायचं आहे, 15% काढायचं आहे. तर आपल्याला बेसिक वेजेस बघावे लागणार आहेत. म्हणजे वेजेसवर तुम्हाला काय काढायचं आहे, 15% काढायचं आहे. सेमी व्हेरिएबल म्हणजे थोडे बदलणारे आणि थोडे न बदलणारे असे सेमी व्हेरिएबल्स आहेत. 5% ऑन ऑपरेटिंग वेजेस. ऑपरेटिंग वेजेसवर म्हणजेच ऑपरेटिंग वेजेस, बेसिक वेजेस आणि प्राईम कॉस्ट वेजेस म्हणजे वेजेसवर, वेजेस म्हणजे लेबरवर तुम्हाला काढायचं आहे. तर हे लक्षात ठेवा, 5% काढायचं आहे. कशावर, तर वेजेसवर. डायरेक्ट लेबर म्हणलं तरी तुम्ही चालेल, त्याच्यावर आपल्याला हे काढायचं आहे. त्याच्यानंतर हे फॅक्टरीचं होतं. इथं लिहिलं आहे सेलिंग ऑन कॉस्ट, 7% ऑन वर्क कॉस्ट. हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण जो खाली पहिलं काय घेतो, प्राईम कॉस्ट काढतो, त्याच्यानंतर फॅक्टरी कॉस्ट काढतो किंवा त्याला वर्क्स कॉस्ट म्हणतो, त्याच्यानंतर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट काढतो म्हणजेच ऑफिस कॉस्ट काढतो, त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिलं सेलिंग नंतर डिस्ट्रीब्युशन घेतो आणि सगळ्यात शेवटी प्रॉफिट आणि मग सेल्स येतात. तर हे आहे सेलिंग ऑन कॉस्ट. हे सेल्सच्या अंडर येईल. वर्क कॉस्टच्या म्हणजे जी फॅक्टरी कॉस्टच्या 7% आहेत. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, सेलिंगच्या नंतर आपण डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड घेतो 3% ऑन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्टच्या, आता हे फॅक्टरी कॉस्टच्या अंडर येणार नाही. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्ट, हे लक्षात ठेवा. त्याच्या अंडर येणार आहे ते डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर 3% काढायचं आहे. पण कशावर काढायचं, तर फॅक्टरी कॉस्टवर काढायचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन होतं, प्रोडक्शन होतं, तो खर्च आहे, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असं म्हणतो. ऑपरेटिंग वेजेस ड्यू बट नॉट पेड, हे ऑपरेटिंग वेजेस आहेत. वेजेसच्या अंडर येईल म्हणजे हे डायरेक्ट लेबरला येईल, म्हणून मी DL लिहिलं. ₹400. त्याच्यानंतर लिहिलं डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न, डायरेक्ट मटेरियल. हे रिटर्न आउटवर्ड आहेत, हे तुमच्या डायरेक्ट मटेरियलच्या अंडर येईल आणि ते लेस होईल, म्हणून आपण इथं लेसचं साईन केलं. चार्जेबल एक्सपेन्सेस पिएबल, हे येईल तुमच्या डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. रुपीज आहे तुमचे 300. किती आहे, 300, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पेशल पेपर मॅन्युफॅक्चर म्हणजे किती आपण मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. स्पेशल पेपर्स किती मॅन्युफॅक्चर केलं म्हणजे प्रोडक्शन घेतलेलं आहे 1250 टन्स आपण प्रोडक्शन घेतलेलं आहे. तर बघा मी ॲन्सरच्या इथं लिहिणार आहे की किती टन प्रोडक्शन झालेलं आहे. तर युनिट प्रोडक्शन 1250 टन्स आपण इथंच लिहिलं. आणि पुढं लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस. प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस आहेत, हे प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. हे डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येईल. आणि प्रॉफिट 25% ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स म्हणजे सेलिंग प्राईस तुमची 100 असणार आहे, प्रॉफिट 25 असणार आहे, कॉस्ट तुमची 75 असणार आहे. तर आपण हे वर्किंग कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आपण ॲन्सरला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेतला, तिथं मार्क करून ठेवलं कोण कुठं जाणार आहे. आता आपण ॲन्सरला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिलं लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ सेंचुरी मिल्स दिल्ली. इथं सांगितलं आहे सेंचुरी मिल्स दिल्ली, म्हणून आपण लिहिलं इन द बुक्स ऑफ सेंचुरी मिल्स दिल्ली. जॉब कॉस्ट सेट फॉर द मंथ ऑफ मार्च 2025. आणि त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे की मंथ ऑफ मार्च इथं दिलं आहे बघा, मंथ ऑफ मार्च 2025 म्हणून आपण इथं लिहिलं. आता इथं मी लिहिलं युनिट प्रोड्यूस, किती युनिट तयार केलेले आहेत त्यांनी तर इथं सांगितलं आहे स्पेशल पेपर मॅन्युफॅक्चर. आणि टन पण सांगितलेलं आहे म्हणून मी इथं लिहिलं 1250 टनचं प्रोडक्शन झालं. मग जेवढं टन प्रोडक्शन झालं तर सेल किती झाले, तर सगळेच झाले असणार, कारण आपण जेव्हा एखादं वर्क ऑर्डर घेतो म्हणजे तेवढं कंप्लीट करतो, म्हणून आपण इथं सेलिंग पण तेवढंच लिहिणार आहोत. 1250 टन आपण सोल्ड केलं. इथं पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. आता सगळ्यात पहिलं आपण जे घेतो त्याला मी रेड पेननी इथं मार्क करणार आहे. तुम्ही रेड पेनचा यूज करायचा नाही. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट मटेरियल त्याच्या अंडरमध्ये काय काय येतं बघा. डायरेक्ट मटेरियल इथं दिलेलं आहे. आपण इथं एक टाकूया पेपर पल्प्स. आता आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे किती टन आणि किती रुपयाला आहे ते, म्हणून इथं लिहिणार आहे मी 500 टन 500 टन्स ॲट द रेट ऑफ ₹50 पर टन.
पर टन. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचं मल्टिप्लाय करायचं आहे, किती येतं आहे ते बघायचं आहे आणि त्याची अमाऊंट आपल्याला बाहेर लिहायची आहे. मग आपण काय करणार आहोत, 500 × 50 येणार आहे 25,000. अमाऊंट येणार आहे 25,000. त्याच्यानंतर बघूया आपण काय आलेलं आहे, अदर मटेरियल. in bracket 100 tons at the rate of 3 per tons. तर इथं तुम्हाला करायचं आहे 100 × 30 3000. त्याच्यानंतर आहे रॉ पेपर. $75 tons at the rate of 20 per ton, ₹20 per ton. 75 × 2 20 म्हणू 1,500. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे. आता नीट काळजीपूर्वक बघा, हे डायरेक्ट मटेरियल आहे आणि आपण खाली पण लिहिलेलं आहे बघा. इथं ओ लिहिलं आहे, इथं एफ लिहिलं आहे, इथं यस लिहिलं आहे, इथं डायरेक्ट लेबर लिहिलं आहे. हे डायरेक्ट मटेरियल आहे, तर हे डिफेक्टिव्ह लेस होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, डिफेक्टिव्ह लेस करायचं आहे. म्हणून पहिले हे ॲडची टोटल करू. इथं 500 5 3 8 1 9 29,500. तर ह्याच्यातून आपल्याला डिफेक्टिव्ह मटेरियल्स आहेत ते लेस करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत लेस, लिहिले डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न. डिफेक्टिव्ह मटेरियल्स रिटर्न. अमाऊंट आहे, नीट बघूया आपण, चुकायला नको, 1,500. 1,500. आता हे लेस करून बाहेर काढूया आपण. 500मधून 500 गेले 0 आणि 9मधून 1 गेले 8. 28,000 हे झालं आपलं डायरेक्ट मटेरियलची टोटल. आता आपल्याला बघायचं आहे की डायरेक्ट लेबर, हे झालं डायरेक्ट मटेरियल, याला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट लेबर. त्याच्यामध्ये एक येणार आहे, बघूया आपण, डायरेक्ट वेजेस पण म्हणू शकता तुम्ही लेबर, आणि इथं मी टाकते वेजेस. त्याच्या अंडरमध्ये काय काय ते बघा, स्किल्डेड लेबर वर्कर्स, स्किल्डेड वर्कर्स आहेत. आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, 100 कामगार लागणार आहेत. एका दिवसाला 10 रुपये आहे रेट, आणि इंटू 5 डेज. तर ह्या सगळ्यांचा आपल्याला इंटू करायचं आहे. तुम्ही पाहिजे तर इथं लिहू शकता काय काय आहे ते. 100 वर्कर्स ॲट द रेट ऑफ ₹10 पर डे. एका दिवसाला 10 रुपये, आणि वर्कड आहेत अँड 5 डेज. एवढं लिहिलं तरी चालू शकतं. मग आपल्याला इथं वर्किंग करायचं आहे 100 × 10 × 5,000. तर स्किल्डेड वर्करना लागणार आहे 5,000 रुपीज वेजेस द्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आहे सेमी स्किल्डेड वर्कर्स. इथं आपल्याला लिहायचं आहे 75, 8 and 6. 75 × 6 8 आहे, 6 लिहिलं, 8 × 6
असं करायचं आहे. खाली आपण लिहूया इथं 75 वर्कर्स ॲट द रेट ऑफ ₹8 पर डे अँड 6 days. तर आपल्याला ह्याचं वर्किंग करून घ्यायचं आहे. 75 × 8 × 6 3600. त्याच्यानंतर आहे अनस्किल्डेड वर्कर ब्रॅकेटमध्ये आपण 50 × 5 × 4 50 × 5 × 4 5 × 4 इथंच आपल्याला खाली लिहायचं आहे 50 वर्कर्स ॲट द रेट ऑफ ₹5 पर डे अँड 4 days. वर्क किती दिवस झालेला आहे? 4 days. तर आपण इथं करूया 50 × 5 × 4 1000. आता आपल्याला अजून बघायचं आहे डायरेक्ट लेबर आपण कुठं लिहिलेलं आहे का? तर इथं लिहिले बघा डायरेक्ट लेबर DL लिहिलेलं आहे. ऑपरेटिंग वेजेस ड्यू बट नॉट पेड म्हणजे आउटस्टँडिंग आहेत. तुम्ही इथं लिहू शकता ऑपरेटिंग वेजेस. ऑपरेटिंग वेजेस ड्यू बट नॉट पेड देणं होतं पण दिलेलं नाही म्हणजे आउटस्टँडिंग आहे. वेजेसच आहेत. वेजेसमध्येच वेजेस घ्यायचे आहेत कारण आपल्याला ह्या लेबरवर पुढं वर्किंग करायचं आहे म्हणून. कुठं गेलं डायरेक्ट लेबर? हां इथं अमाऊंट आहे त्याची 1500. की थांबा नीट बघूया आपण 400 आहेत. तर आपण इथं लिहूया 400. अजून कुठं लिहिलं आहे का बघूया काळजीपूर्वक. DL नाही लिहिलं. तर हे झालं आपलं डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरची आपण टोटल करणार आहोत आणि ती बाहेर टाकणार आहे. तर 5000 प्लस 3600 प्लस 1000 प्लस 400 10,000. ह्याची टोटल आली 10,000. ह्याची आपण 28,000 ॲड करू 38,000 ह्याची टोटल आहे. आपल्याला ह्याची टोटल करायची आहे. ह्याची नाही केली तरी चालेल कारण हे आपण इथं बाहेर केलेले आहे. 38,000 आले तुमचे. डायरेक्ट वेजेस आले 10,000 आणि हे सगळ्याचा डायरेक्ट मटेरियल आणि लेबर मिळून 38,000 तुमचे एक्सपेन्सेस झाले. आता आपल्याला त्याच्या खाली लिहायचं आहे लेबर नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इथं बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण कुठं लिहिले? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे ऑफिस ओव्हरहेड्स आहेत. हे वर्क कॉस्ट आहे. कुठं लिहिलं आहे बघा. हे सेलिंग प्राईस आहे. हे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहेत. हे झालं. आपण ऑपरेटिंग वेजेस घेतले. डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न घेतलं. इथं आहे बघा चार्जेबल एक्सपेन्सेस पेएबल. चार्जेबल एक्सपेन्सेस पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग. अमाऊंट आपण नीट बघूया कारण घेताना मग चूक होऊ शकते. तर अमाऊंट आहे 300. किती आहे बघा इथं 300. व्यवस्थित बघू. चार्जेबल एक्सपेन्सेस 300. त्याच्यानंतर बघा इथं आहे प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस.
प्राईम कॉस्ट एक्सपेन्सेस 6,700. 6,700. अजून कुठं लिहिलं आहे का? DE नाही लिहिलं, माझ्या मते झालं. तर या दोघांची टोटल करायची आहे. 6,000 7 आणि 3 10 7,000 येत आहे. तुम्ही पण करू शकता. ह्या दोघांची टोटल 7,000 आली. ते आपण इथं लिहिली. 38,000 प्लस 7,000 7,000 15 45,000. ह्याला म्हणायचं आहे प्राईम कॉस्ट. ह्याला काय म्हणायचं आहे? प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट इथं आपण ॲड लिहूया. इथं पण ॲड लिहूया. डायरेक्ट मटेरियलमध्ये ॲड केलं डायरेक्ट लेबर, ॲड केलं डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याच्या टोटलला म्हणलं प्राईम कॉस्ट. ह्याला आपण ए म्हणूया. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स, किंवा तुम्हाला इथं सांगितलं आहे वर्क्स ऑन कॉस्ट काढलेली आहे. तर आपण इथं म्हणू वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स. किंवा वर्क्स ओव्हरहेड पण तुम्ही म्हणू शकता. असं आपण ऑब्लिक करू. वर्क्स ओव्हरहेड. तर आता इथं बघा काय दिलं आहे? फिक्स. पहिलं आहे एक फिक्स्डमध्ये सांगितलं आहे 30% ऑन प्राईम कॉस्ट वेजेस. 30% ऑन, ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकू, प्राईम कॉस्ट वेजेस. प्राईम कॉस्ट वेजेस लिहिले म्हणजे लेबर, हे लक्षात ठेवा. तर आता 30% बघा इथं आपण जे डायरेक्ट लेबर लिहिलेले आहे ते 10,000 आहे. बघा 5,000 3,600 1,000 आणि 4,000. ह्याची टोटल आली 10,000. ह्या 10,000वर तुम्हाला 30% काढायचे आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 10,000 इंटू 30%. तर लक्षात ठेवा कसं काढायचं आहे. 10,000 इंटू 30%चं साईन तुम्ही दाबू शकता. 3,000 आलं. तर इथं येईल तुमचं 3,000 आहे. फिक्स्ड ओव्हरहेड्स म्हणजे फिक्स कॉस्ट आहे किंवा फिक्स स्वरूपाचा खर्च आहे एवढा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे व्हेरिएबल म्हणजे बदलणारा खर्च. व्हेरिएबल पण तसं सांगितलेलं आहे. 15% बेसिक वेजेस हा शब्द आहे म्हणजे ते लेबरवर काढायचं आहे. वेजेस म्हणजेच लेबरांना दिलेले चार्जेस किंवा आपण त्याला मजुरी म्हणतो किंवा सॅलरी म्हणतो तसं. तर व्हेरिएबल 15% ऑन बेसिक वेजेस. ऑन बेसिक. आता बेसिक वेजेस इथं जेवढे आहेत 10,000 तसंच आहे इथं. तर 10,000 इंटू 50%. 10,000वर तुम्हाला 50% काढायचे आहे. 10,000 इंटू 15 लिहिलं मी. 50% म्हणजे 5,000 येईल. 5,000. त्याच्यानंतर आहे सेमी व्हेरिएबल. ते पण ऑपरेटिंग वेजेस म्हणजे तेच आहे. तर 5% ऑन ऑपरेटिंग वेजेस. तर 5% 10,000वर 10,000 इंटू 5%. 10,000वर 5%. 10,000 इंटू 5%. 500 रुपीज. थांबा एक मिनिट. व्हेरिएबल किती आहे? सॉरी 15 आहे. मी 50 घेतलं तर इथं चुकलं माझं. 15% नाही 15 आहे. 15. तर इथं पण आहे 15. 15%.
थांबा, इथलं आपण लिहू फक्त 500, इथं आहे 1500. बघा असं होतं, इथं चुकलं आहे माझं. व्हेरिएबल 10,000 इंटू 15% होतं 1500. तर ही अमाऊंट आहे 1500 प्लस हे 500 प्लस हे 3000, 5000 रुपये तुमचा एक्सपेन्सेस आहेत. तर आपण ह्याला काय करू, बाहेर काढू 5000. आता आपलं हे झालं फॅक्टरी, त्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो. 45,000 प्लस 5,000 आलं तुमचं आन्सर 50,000. आता तुम्ही बघू शकता पुढं कुठं फॅक्टरी लिहिलेलं आहे का, तर हे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट और डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहेत, हे फॅक्टरी नाही आहे. तर ह्याला म्हणायचं आहे प्रोडक्शन कॉस्ट, कॉस्ट ऑन प्रोडक्शन. ह्याला तुम्ही म्हणू शकता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, सॉरी ह्याला म्हणायचं आहे फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. एक चुकलं की पुढं चुकत जातं. फॅक्टरी कॉस्ट म्हणायचं आहे आणि ह्याला आपण बी म्हणू. अमाऊंट आहे तुमची 50,000. तर हे लक्षात ठेवा, थोडंसं माझ्याकडून खाडाखोड झालेले आहे. इथं 15% आहे आणि मी चुकून 50% घेतलेलं होतं, बट हे 15% आहे आणि 10,000वर 5% आहे. तर हे लक्षात ठेवा. ह्याला आपण फॅक्टरी कॉस्ट म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये आता ह्या फॅक्टरी कॉस्टमध्ये मी परत इथं लिहिते फॅक्टरी कॉस्ट, ह्याला आपण बी म्हणणार आहोत. अमाऊंट आहे 50,000. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स म्हणजेच ऑफिस ओव्हरहेड्स. आता त्याच्यामध्ये काय काय येतं आपण बघू. त्याच्यामध्ये पहिलं आहे ऑफिस ओव्हरहेड्समध्ये. बघा इथं सांगितलं आहे सेलिंग कॉस्ट आहे, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. आपण ओ कुठंतरी लिहिला आहे. बघा इथं आहे 40% ऑन फॅक्टरी कॉस्ट, म्हणजे ह्या फॅक्टरी कॉस्टच्या 40% आहे. इथं लिहिले बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथं लिहू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. एक्सपेन्सेस म्हणू आपण 40% ऑन काय सांगितलं फॅक्टरी कॉस्ट, ऑन फॅक्टरी कॉस्टच्या 40%. तर आपण काढू बघा फॅक्टरी कॉस्ट किती आहे 50,000 इंटू 40%. 40% म्हणजे फर्स्ट 40/100. तुम्ही असं पण काढू शकता बघा 50,000 इंटू 40 डिवाइड बाय 100 असं पण काढू शकता. तर 20,000 आलेलं आहे. फॅक्टरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आले 20,000. ह्याला आपण बाहेर काढू 20,000. ही जी टोटल आली ह्याला झाली 70,000. ह्याला आपण म्हणणार आहे प्रोडक्शन ऑफ कॉस्ट. ते चुकून मी मागाशी फॅक्टरी कॉस्टलाच प्रोडक्शन ऑफ कॉस्ट म्हणलं. सी ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे सेलिंग ओव्हरहेड्स. सेलिंग ओव्हरहेड्स आपण बघूया क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे. सेलिंग ओव्हरहेड्स वर्क कॉस्टच्या 7% आहेत. ऑन 7% ऑन काय लिहिलं आहे थांबा आपण इथं बघू एकदा.
7% ऑन वर्क कॉस्ट. वर्क कॉस्टचे 7%. मग आता वर्क कॉस्ट बघा कुठं आहे. वर्क कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी कॉस्ट. हे लक्षात ठेवा. आपण इथं लिहिलं आहे ना फॅक्टरी म्हणजेच वर्क ओव्हरहेड्स. तर तुम्ही इथं फॅक्टरी कॉस्टला ऑब्लिक करून पण असं लिहू शकता इथं वर्क कॉस्ट. ह्याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकू. म्हणजेच काय आहे फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टच्या 7%. फॅक्टरी कॉस्ट आहे 15%. 50,000. 50,000वर 7% इंटू 7%. आता बघा इथं 50,000. 50,000 इंटू 7%. 3,500. सेलिंग ओव्हरहेड्स. अजून काय आहे का बघू आपण सेलिंग ओव्हरहेड्समध्ये. तर सेलिंग ओव्हरहेड्स तेवढंच आहे. तर आपण त्याला बाहेर काढू टोटल करून. 3,500. टोटल आली तुमची 73,500. ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे सेलिंग एक्सपेन्सेस आहेत. ह्याला तुम्ही म्हणू शकता सेलिंग एक्सपेन्सेस. त्याला आपण डी म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता आपल्याला इथं बघायचं आहे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स सांगितलेले आहेत बघा. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स 3% ऑन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच वर्क कॉस्ट. तर इथं लिहायचं आहे आपल्याला डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. किती पर्सेंट सांगितलं 3%. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. तर 3% मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजेच ब्रॅकेटमध्ये लिहिते मी फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. तर 3%. आता फॅक्टरी कॉस्ट किती आहे 50,000 इंटू 3%. तर बघा आपली फॅक्टरी कॉस्ट आहे 50,000वर 3% इंटू 3% 1,500. 1,500. तर आपल्याला थोडंसं वाढवावं लागेल. याची टोटल आपण बाहेर काढणार आहोत 1,500. टोटल करू किती येते बघा. 5 आणि 5 10चे 0 ह्याच्याला 1 3 आणि 4 आणि 5 75,000. ह्याला म्हणायचे आहे आपल्याला टोटल कॉस्ट किंवा टोटल जॉब कॉस्ट म्हणा किंवा टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे एकूण खर्च किती आलेला आहे तुम्हाला ABCDE एवढा खर्च आला आहे वस्तू तयार करण्यासाठी. आता तुम्हाला वस्तू तयार करण्यासाठी एवढा खर्च आला. तर आता आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे. तो प्रॉफिट कसा काढणार आहात बघा. त्यांनी सांगितलं इथं क्वेश्चनमध्ये प्रॉफिट 25% ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. 25% व्हॅल्यू ऑफ सेल्स म्हणजे तुम्हाला असं सांगितलेलं आहे की सेलच्या व्हॅल्यूवर 25% प्रॉफिट आहे. म्हणजे काय तर आपला फॉर्म्युला असा असतो सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. हा आपला फॉर्म्युला आहे. तर सेलिंग प्राईस आपल्याला 100 घ्यायची आहे कारण त्यांनी ऑन लिहिलं आहे. ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स म्हणजे सेलिंग प्राईस तुमची 100 आहे आणि प्रॉफिट आहे 25% म्हणजे 25. तर 100 मायनस 25 किती येतं बघा 75. ही झाली तुमची कॉस्ट प्राईस. आता आपल्याला माहिती आहे कॉस्ट प्राईस माहिती आहे, प्रॉफिट माहिती आहे आणि ही पण आपल्याला आत्ता आपण इथं काढलेली ही कॉस्ट प्राईस माहिती आहे 75,000. तर तुम्ही काय करणार आहात कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट.
कॉस्ट प्राईस होती 75, प्रॉफिट होता 25. कॉस्ट प्राईस खाली कॉस्ट प्राईस, प्रॉफिट खाली प्रॉफिट. कॉस्ट प्राईस आहे तुमची 75,000. टोटल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राईस 75,000. तर मी इथं क्वेश्चन मार्क, प्रॉफिट किती आहे शोधायचं आहे म्हणून मी इथं क्वेश्चन मार्क दिला. इथं देअरफॉरचं साईन टाकायचं, ह्याला रेसिप्रोकल करायचं म्हणजे उलट करायचं. 75,000 डिवाइड बाय 75 इंटू 25. तर बघा इथं कसं येईल, 75 1 जा 75, 75 1 जा 75, 1 2 3 0, 25 1 जा 25 आणि 1 2 3 0. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. कॅल्सीवर कसं कराल, तर 75,000 डिवाइड बाय 75, आन्सर आलं तुमचं 1000 इंटू 25, आन्सर आलं तुमचं 25,000. हा झाला तुमचा प्रॉफिट आहे, कारण इथं क्वेश्चन मार्क दिला आहे म्हणजे हा आहे तुमचा प्रॉफिट. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं ॲड लिहायचं आहे, ॲड प्रॉफिट. प्रॉफिट किती आला, तर 25,000. आता याची टोटल करायची झाली इथं 1,00,000. 75 प्लस 25,000, 75,000 प्लस 25,000 आले तुमचे 1,00,000. ह्याला म्हणायचं आहे सेलिंग प्राईस किंवा सेल्स, टोटल सेल्स. टोटल सेल्स. आता क्वेश्चनमध्ये त्याने आपल्याला काय सांगितलं आहे की फाइंड करा की पर टन किती. बघा इथं काहीतरी क्वेश्चन आहे, हा एवढं उत्पादन झालेलं आहे. क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे सेलिंग प्राईस पर टन, एका टनाला तुमची सेलिंग प्राईस किती आहे ते कॅल्क्युलेट करा. मग आता आपल्याला माहिती आहे की किती प्रोडक्शन केलेलं आहे, 1250 टन प्रोडक्शन केलेलं आहे. इथं लिहिलं आहे बघा त्यांनी पेपर मॅन्युफॅक्चर म्हणजे प्रोडक्शन किती केलं, तर 1250 टन. एवढं टन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, हे वेट दिलेलं आहे. तर 1250 टन प्रोडक्शन केलेलं आहे. तर एका टनाला किती. सेम तसंच इथं पण आपल्याला काढायचं आहे. बघा आपण इथं बघू, टन आणि एका टनाला किती रुपीज लिहूया आपण इथं. तर बघूया किती टन झालं, 1250 टनाला 1,00,000 रुपयाला आपण विकणार आहोत. ही सेलिंग प्राईस आहे. ही सेलिंग प्राईस आपण फाइंड केलेली आहे 1,00,000 रुपीज. ही एवढ्याला माल विकला. आपण किती टन प्रोडक्शन केलं, तर एवढं 1250 टन प्रोडक्शन केलं, एवढ्या रुपयाला विकला. तर 1 टन किती रुपयाला विकणार, इथं 1 टन लिहिलं आहे मी आणि इथं क्वेश्चन मार्क, कारण पर टन काढायचं आहे. पर टन म्हणजे एका टनाला किती 1 टन तुम्ही किती रुपयाला विकाल. तर ह्याला रेसिप्रोकल करायचं, 1 वर जाईल आणि 1250 खाली इंटू 1,00,000. म्हणजे हे कसं येईल बघा, हे 1 इंटू 1,00,000 डिवाइड बाय 1250. तर आपण इथं करू शकतो 1,00,000 इंटू 1 म्हणजे 1,00,000च येणार आहे, डिवाइड बाय 1250 म्हणजे 80 रुपये पर टन. किती रुपये आहे बघा, इथं दिसत असेल तुम्हाला 80 रुपीज पर टन. खाली लिहायचं, तुम्ही कसं काढलं ते लिहू शकता. इथं काय केलं आपण, 1,00,000 डिवाइड बाय 1250 टन. इथं तुम्ही लिहू शकता टन्स हे आहेत रुपीज इज इक्वल टू 80 रुपीज 80 पर टन. देअरफॉर खाली लिहिते मी ₹80 पर टन. तर हे झालं आपलं इथं आन्सर. ह्याला ब्रॅकेट घालायची गरज नाही आहे, पण मी घातलं. तर तुम्हाला ह्या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. सगळ्यात पहिलं काय बघायचं आहे की आपण क्वेश्चन रीड करून घ्यायचा, व्यवस्थित काय विचारलं आहे ते नीट बघायचं की आपल्याला जे सॉल्व करायचं आहे ते आपण करतो आहे का. नाहीतर तुम्ही काय कराल, प्रॉफिट काढाल, टोटल सेल्स काढाल आणि सोडून द्याल, हे खालचं करणार नाही. तर हे करणं गरजेचं आहे, ह्याला तुम्हाला मार्क्स आहेत हे लक्षात ठेवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.